स्तोत्र नित्य पठणास पूर्णात असू द्यावी. डोंबिवलीचे परमपूज्य गुरुवर्य अण्णा गद्रे हे श्रेष्ठ देव दत्तभक्त होते आहेत. त्यांनी भावावस्थेत सूर्याला एक पद हा विचार मांडणारे हे असे. ऐका. तुझ्या वनातील तुझीच पुष्पे तुलाच अर्पण करू गुरु रे, कसा विसरू गुरु रे, तुलाच अर्पण करू गुरु रे, पूजा कशी मी करू. धूप तुझी फुल वाहूत फुलात तुझी तयारी करू पूजेची, कैसे पात कहरू गुरु रे, पूजा कशी मी करू. तन वाहू मी अन मन वाहूवर मीनच माझा हक्काना माझवर, कधी झालो तुझेच मंदिर, देव विश्वंभर गुरु तुझी, देव विश्वंभरू गुरु रे, तुझी पूजा कशी करू. जे पा गुरु रे, पूजा कशी मी करू. हे जे पाहावे तुझीच प्रतिमा, चालावी तुझी प्रदक्षिणा, कर्म फुलते चरण धरणा, इतर काय करू गुरु रे, पूजा कशी मी करू गुरु रे, पूजा कशी मी करू. तुझ्या वनातील तुझीच पुष्पे तुलाच अर्पण करू गुरु रे, पूजा कशी मी करू गुरु रे, पूजा कशी मी करू गुरु रे, पूजा कशी मी करू. सद्गुरु माऊली सर्वांवर कृपा कर, तुमच्या आत्मसरळ कार्य करो. सदते स्मरणात आपण राहा, गुरुचरणी राहा. सद्गुरू तुमच्यावर सदैव कृपा करो. सद्गुरू कार्यात आपल्याला यश मिळो. आपल्याला सद्गुरू माऊली लवकरात लवकर भेटो अशी मी सद्गुरू चरणी विनंती करतो. पुढचं पुष्पगुरु द्रोणागिरी महाराज की जय. मे 25 चरवी दिल्यास काम होईल. 205 पुष्प. कुंभारी होऊन महाराज सोलापूरला गेले. महाराज आलेले कळतात सगळी गाव दर्शनात सोडले. जंबनास पहा सावकार या लोकांचा मूर्खपणा वाटला. तो सर्वांची निंदा करू लागला. तेव्हा निंदा करू नये आधी असे दर्शन घडले. तो महाराज भक्त झाला. त्याने शिवलिंग अर्पण केले. महाराज बुद्धिपेठेतील मठात स्थापन केले. पुणे स्वामी कृपेने त्यास मुलगा झाला. महाराजांनी आज्ञाने त्यास नाव मल्लिकार्जुन ठेवले गेले. 40 घागरी पाणी धुवावेल एवढी मोठा हंडा त्याने अर्पण केला. गुरुला 43 बखर 252. आपले आराध्य कोणते असो त्याच्या करते भक्ती करणे म्हणजे इतर देवाचा दुवास करणे नव्हे. आपण आपले सर्वस्व अर्पण जीव भावे आराध्य देवताचे समरस होणे एवढे त्याचा अर्थ असतो. आपले आराध्य दैवत आणि इतर दैवत ही आई मावशी सारखीच असतात. त्यामुळे कोणाचाही द्वेष दुस्वास करून निंदा करणे इष्ट नसते. खरे तर निर्गुणाचा सारेच एक असते. त्यात माझे तुझे आप पर असा दुजभाव नसतो. निर्गुणापणे आपण सारे इतके शूद्र असतो की त्याला समग्रपणे आपण पाहूच शकत नाही. चंद्र एक असतो पण जिथे जिथे पाणी साचते तिथे त्याची प्रतिबिंब तयार होऊन अनेकांपणाने भासतो. निर्गुणाचे असेच असते. अंशरूपाने प्रत्येकात असलेल्या व्यक्तिगणिक त्याचा आविष्कार वेगळा भासला तरी तो खरा पणाच असतो. आपल्या पुरते आपणास भावेल त्याचे रूप जितके खरे तितकेच इतरांनी भावणारे ते स्वरूप खरेच नसते. चंबनास पहा कट्टर आत्यंतिक सांप्रदायिक पंथिक मंतविवानी प्रतीक गुरुसिद्धपा हा उदार मतवादी आहे. लिंगायत चंबनावस्तवाला महाराजांनी शिवस्वरूप दाखवून क्षणात अभिमान नाहीसा केला. पूर्वग्रह दोषाने देव गुरुधर्म आणि ग्रंथ यांचा विचार करू नये. असा पूर्वग्रही नाहीसा होत असतो. महाराजांना एकनिष्ठ भक्त झाला. त्याने अर्पण केले शिवरंग महाराजांनी चोळप्पा मठात स्थापित मुलगा बाबा ही इच्छा त्याची इच्छा व्यावहारिकदृष्ट्या स्वामी कृपेने फलोदुबहारी. महाराजांनी त्यास चरवी दिल्यास काम होईल असं सूचकपणे सांगितले. याचा अर्थ 10 प्राण 10 इंद्रिय 10 विषय 4 अंतकरणे त्या अंतकरणाचे विषय मूळ स्फूर्तिरूप वासना आणि जीव अशा 40 समुदाय असलेला देहरूपी हंडा अर्पण करायला सांगितला. तर थोडक्यात अर्थ तन मन देवाला वाहणे असा होता. याप्रमाणे समर्पण केलं की आत्मसाक्षात्कार मोक्ष मुलगा होतो. त्याप्रमाणे आत्मसाक्षात्कार होतात तेव्हा असे अनुभवाला मल्लिकार्जुन शिवराज स्वरूपाचे नाव दिले. त्या कृतार्थ झाला.